हॅलो, नमस्कार. मी शारदा. तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे शारदा मराठी ब्लॉगमध्ये. माझ्या सर्व ताईदादा मैत्रिणींना गुड मॉर्निंग. श्री स्वामी समर्थ. सकाळची वेळ आहे आणि इथे बघा सकाळी सकाळी आमची साफसफाईला सुरुवात झाली. साफसफाईला आम्हाला काही वेळ काळ लागत नाही. जसं आम्हाला वाटलं का तसे आम्ही साफसफाईला सुरुवात करतो. तर मस्त शनिवार रविवार तर मग म्हटलं चला थोडीफार घराची साफसफाई करूया. तर इथे सर्व आज साहेबांनी साफसफाई मोहीम राबवायला घेतले. तर मला आहे ना त्यांनी सर्व फॅन आणि ट्यूबलाईटी पुसून दिल्या. त्याच्याच नंतर लगेच त्यांनी कपाट पुसून घेतलं. खरं सांगायचं तर शक्यतो ट्यूबलाईटी आणि फॅन तेच मला पुसून देतात, कारण ट्यूबलाईटी पुसल्यानंतर लगेच ते लावून देतात आणि खाली काढून दिलं तर मी पुसून देते त्यांना आणि मग ते फक्त लावायचं काम करतात ट्यूबलाईटी. पण फॅन वगैरे वरती चढून आणि तेच पुसून देतात. नंतर मग म्हटलं चला आज आहे ना थोडीशी घरातली साफसफाई केली ना तर छान वाटतं आणि मग एकदमच कधीच काय एकदम लोड पडत नाही. त्याच्यामुळे ना थोडं थोडं आमचं हे असं चालूच राहतं आणि अशी आमची घरातली साफसफाई ही दररोजचीच असते. असं काही तिला ठरवलेला आमचा वेळ नाही आहे का ह्याच दिवशी केली पाहिजे त्याच दिवशी केली पाहिजे. सुट्टी असली घरी असलं का आम्ही लगेच साफसफाईला सुरुवात करतो. तर माझी आंघोळ झाली आहे आणि हे मॉर्निंग वॉकवरतून आले तर त्यांनी ना मला हे फॅन वगैरे सर्व पुसून दिलं आणि आता हे चौकटीला आहे ना कलरच्या वेळेसचा कलर राहिलेला आहे. तर खूप कलर वगैरे होता आणि तो आम्हाला म्हणजे दिसायचा, कॅमेऱ्यात दिसायचा का नाही नाही माहिती, पण असं स्वतःहून बघितलं तर दिसायचा. तर बघा तो कलर वगैरे काढल्यानंतर किती छान निघाली. भरपूर असे त्याला चिगाट टेप वगैरे लावलं होतं आणि ब्लॅक ग्रेनाईट आहे तर त्याच्यावरती ते सफेद वगैरे असे डॉट डॉट ना तर ते खराब दिसायचं. तर आज म्हटलं चला हे सर्व काही चौकटी वगैरे सर्व घराच्या साफ करून घेऊया. त्यांनी मला ट्यूबलाईटी आणि फॅन पुसून दिल्यानंतर बाकीच्या सर्व गोष्टी मीच केल्या. ते पत्र्याने कलर वगैरे माझे मी काढलं. कसं म्हटलं उगीच तो पातळ धारदार पत्रा आहे त्यांच्या हाताचे वगैरे कुठे लागायचा, तर म्हटलं ते काही काम तुम्ही करू नका, माझे मी ते करीन. छान अशा चौकटी निघाल्या आहेत. थोड्याशा ओल्या करून घेतल्या आणि पत्रा आहे ना त्याच्याने छान असे घासून घेतल्या. एकदम पातळ आणि धारधार पत्रा आहे. कलरच्या कामाच्या वेळेस कलर वगैरे काढायला आहे ना तो पत्रा वापरतात. तर आम्ही काय केलं का आधी ना ओलं कपड्यांनी पुसून घेतल्या आणि त्याच्यानंतर आहे ना हे कलर वगैरे काढले. तर बघा मेन दरवाजाच्या पण बाजूला आहे ना जरा असं कलरच्या वेळेस किंवा त्याच्याच नंतर वूड फिनिशिंग वगैरे केली त्यावेळेसचं कलर वगैरे पडलेला होता ना, तर ते काढून बघा किती घाण निघाली. तर यालाच खरं घराचा मेंटेनन्स म्हणतात. नाही तर म्हणजे मी नेहमीच सांगते का आपण 100 रुपये एखाद्या गोष्टीसाठी खर्च करतो, पण त्याच गोष्टीसाठी पुन्हा 10 रुपयाची गरज पडली ना तर आपण ते करती नाही, त्याच्यामुळे आपले 100 रुपये वाया जातात. तर आपण बघा आता समज एवढं मोठं घर बांधतो किंवा सगळं आपण एवढं कष्ट करतो, हे कामं करतो आणि थोडंफार करायला आपण आळसपणा करतो आणि मग झालेली चांगली गोष्टसुद्धा व्यवस्थित दिसत नाही. असं होतं कधी कधी थोड्या गोष्टीपायी. तर यांनी आहे ना आता इथली वरची क्रॉकरीच्या वरची ट्यूबलाईट पुसायला घेतली आणि मग त्यांना म्हटलं काय सर्व कुंड्यांमध्ये ना मला पाणी तरी घालून द्या. ते स्टूलवर उभे होते तर त्यांनी ना सर्व कुंड्या, 2 कुंड्या एकत्र आहे ना त्याच्यामुळे ते काही सांडणार नाही, हळूच. आता इथे ना मी उपमा बनवायला घेतला आहे. तर तेलामध्ये रवा छानपैकी कमी गॅसवरती भाजून द्यायचा आहे. सर्व घरातले घड्याळं वगैरे स्वच्छ पुसून दिले यांनी मला. हे कामं माझे आहेत पण आज ते मला म्हणे का चल मी तुला थोडीशी मदत करू लागतो. तर बघा घड्याळ तर पुसलंच, पण लकी बांबूच्या झाडाचे पानंसुद्धा असे जरा खराब वगैरे झाले होते ना, तर ते पण एक एक करून सर्व पानं त्यांनी मला स्वच्छ पुसून दिले. रवा भाजल्यानंतर काढून ठेवला. पुन्हा तीच कढई घेतली, तिच्यामध्ये तेल टाकलं, बारीक चिरलेला कांदा आणि फ्रोझन मटर व्यवस्थित तेलामध्ये परतून घेतले. हिरवी मिरची टाकली, जरा हिरवी मिरची मोठीच कापली, नाही तर मग काय होईल तोंडात गेली ना का ती तिखट लागते. जिरा आणि मोहरी टाकून घ्यायची आहे, हळद पावडर टाकून घ्यायचे, सर्व मसाले तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचे आहे आणि मग पाणी टाकायचं आहे. फ्रोझन मटार टाकले तर मग शेंगदाणे नाही टाकले. तर आत्ता ना इकडे एकीकडे माझा उपमा होतोय तोपर्यंत यांची आंघोळ होईल. म्हणजे उपमा म्हणजे गरमागरम खायला छान वाटतो, थंड झाला ना का मग खायला चांगलं नाही वाटत. तर आता नाही ते सर्व मसाले तेलामध्ये छान असे परतून घेतले, पाणी टाकलं आहे आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे. पाण्याला छान अशी उकळी येऊ द्यायची आहे. ओम सावित्रे नमः. ओम कार्याय नमः. ओम भास्कराय नमः. आदिदेव नमस्तुभ्यं प्रसन्न मम भास्करा दिवाकर नमस्तुभ्य प्रभाकर नमस्तुभ्यं.
आता इथे मस्त उकळी आली आहे, भाजलेला रवा टाकून घ्यायचा आहे, गॅस कमी ठेवायची आहे आणि छान असं शिजून घ्यायचं आहे. कमी गॅसवरती छान शिजतो आणि मग वरतून कोथिंबीर टाकणार आहे. आता घरामध्ये अजून माझे भरपूर साफसफाईचे कामं आहेत, पण ते माझे मी करणार आहे. पण हे काम आज यांनी मला करून दिले तर छान वाटलं. आणि त्याच्याच नंतर आहे ना माझे असे सतत काही नाही तर काही हे कर ते कर चालूच राहतं. त्याच्यामुळे ना मला असं प्रॉपर घरामधली साफसफाईसाठी वेळ काढायला लागत नाही, किंवा मग सर्वच कसं चला आज साफसफाई मोहीमच राबवायचे, तर असं काही नाही. मला जसं वेळ भेटेल ना तसं एक एक ड्रावर म्हणा, एक एक ठिकाण, एक एक कप्पा, एक एक रूम असं मी आवरून घेते. त्याच्यामुळं सणावाराला का होईना पण मला असं एकदमच माझ्यावरती लोड येत नाही कामाचा, का मग चला आता गणपती बाप्पा आले मग घराची साफसफाई, माझी साफसफाई ही बघा अशीच असते, चालूच राहते. तर इथे ही साईड पट्टी नाही, हिच्यावरती सुद्धा कलर पडला होता, ती व्यवस्थित स्वच्छ घासून घेतली. आमचे दात घासायचे ब्रश असे बॉक्समध्ये राहतात, तर ते बॉक्स मी कमीत कमी 3-4 दिवसातून का होईना पण घासून टाकते. त्याच्याने काय होतं, वस्तू पण आपली व्यवस्थित स्वच्छ राहते आणि आपलं घर पण नीटनेटकं राहतं. आज किचनवरचे काम आवरता 2 वाजले बघा. अजून तर माझा स्वयंपाक चालू आहे. किचनवरती भरपूर असा पसारा आहे. आज घरातली जरा साफसफाई झाली, फरची वगैरे सर्व काय आवरून झाले, फक्त आता एवढा किचनच आवरायचा बाकी आहे. आणि मी बघा आज कशी दिसते, सकाळपासून घरातली सर्व काही साफसफाई केली. तर मग आज केस पण नाही विंचरेल. आता मला केसांना मेहंदी लावायची, रात्री मेहंदी भिजत टाकेले, तर मग म्हटलं चला आता केसांना मेहंदी वगैरे लावून देते. पण सर्वात आधी किचन वगैरे व्यवस्थित आवरून घेते आणि त्याच्यानंतर मेहंदी लावते. आज तर सकाळपासून पाऊसच पडत होता. हे बघा रात्री मी इथे मेहंदी भिजत टाकेले. गार्डनमध्ये मी कोरपड लावलेलं आहे, तर कोरपड सुरीने तोडून आणलं आणि रात्री मेहंदी भिजत टाकताना मी काय टाकलं होतं तर कांद्याचं बी, मेथी, आळशीच्या बिया ह्या सर्व काही व्यवस्थित पाण्यामध्ये उकळी येऊ दिल्या, एवढं उकळवून घेतलं. थोडीशी चहा पावडर टाकली होती, कॉफी टाकली होती आणि छान अशी मेहंदी भिजत ठेवली. तर लोखंडी ही कढई आहे ना, याच्यामध्ये मी मेहंदी भिजत ठेवते. तर आता इथे ना कोरपडच्या दोन्ही साईडच्या शेणा जे काटे वगैरे आहेत ना ते काढून घ्यायचे, म्हणजे कोरपड आपल्याला छान असं मधोमध चिरता येतं आहे. तर आता मिक्सरच्या भांड्यामध्ये ना ते कोरपडचा गर काढून घेते आणि मिक्सरला फिरून घेते त्या मेहंदीमध्ये टाकायला. तर बघा अशा पद्धतीने काढून घ्यायचं आहे. खूप दिवसाची केसांना मेहंदी लावायची होती, आत्ता लावील मग लावील असं करता करता आज योग आला. तर इथे ना चमचा घेतला आणि चमच्याने सर्व काही गर बघा व्यवस्थित असा मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतला. कोरपड केसांना लावायला छान, त्याच्याच नंतर चेहऱ्याला लावायला छान, पण वेळच नाही मिळत आणि आठवण नाही येत. तर आता मला अचानकच आठवण आली, मग म्हटलं चला कोरपड आहे आपल्याकडे तर ते टाकून घेऊया. इथे मिक्सरला कोरपडचा गर व्यवस्थित फिरून घेतला आणि आता मेहंदीमध्ये टाकून घेते व्यवस्थित. पुन्हा एकदा मेहंदी छान मिक्स करून देते. तर बघा किती मस्त अशा मेहंदीला कलर आलेला आहे. आज घरातली साफसफाई करून आहे ना खरंच घर खूप छान दिसायला लागले. कधी कधी ना त्या गोष्टी आपल्याला दिसती नाही. आता दररोजच आम्ही घरात आत बाहेर करायचो तरी चौकटीचा कलर दिसला नाही आणि आज काढला. हे फॅनचा जरा आवाज येऊ राहिलाय किचनच्या फॅनचा. हे बघा माझ्या हातानेच मस्त अशी केसांना मेहंदी लावली. त्याच्याच नंतर मग मी हा पूर्ण किचन व्यवस्थित स्वच्छ घासून काढला. बघा सकाळपासून मेहंदी लावील, आत्ता लावील, थोड्या वेळाने लावील, असं करता करता 2:45 वाजले. तर आत्ता कुठे माझी मेहंदी लावून झाली आणि माझ्या हातानेच आरशात बघून बघून मस्त अशी मेहंदी लावली. जशी मला आली तशी मी लावली आहे. आणि चला आता इथे माझा स्वयंपाक तयार झाला आहे, जेवण करतो. सगळ्यात आधी किचन कोरडा करून घेते. किचन धुतला पण पुसलेला नाही आहे, तर तो व्यवस्थित कोरडा करते. सावकाश. आज आम्ही सकाळी फॅनची साफसफाई केली. तर थांबा बंद करते, थांबा ना. तर आवाज यायला लागलाय, हे बघा असा त्याचा आवाज येतोय. तर आता हे स्टूलवर चढून व्यवस्थित करतील. सावकाश. एक वेळेस मी वरचे लॅफ्ट पुशीत होते आणि फॅन चालू होता, पण तो कमी होता त्याच्यामुळं काही नाही. थांबा. हां झालं ना. आज नेसलेली साडी मी ती टाकून दिली कलरने खराब झाल्यामुळं. पण म्हटलं चला आज केसांना मेहंदी लावायची, वरती पाण्याची टाकी धुवायची होती.
स्लॅपवरच्या कोब्यावरती TCL पावडर टाकायची होती, पण आज पाऊस चालू असल्यामुळं ते दोन्ही कामं राहून गेले. आणि बघा आज यांनी आहे ना मस्त असा मोटरसायकलला कवर बसून आणला. तर चला आता मी व्हिडिओचा एंड करते. कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्कीच सांगा.